सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मला सांगायचं आहे की सन्माननीय खानविलकर साहेबांच्या बेंचने उत्तर देत आहेत 12 जजमेंट मध्ये 12 वेळाच्या सांगितलं It will not be open to respondents to justify the reservation for OBCs without fulfilling the triple test referred to above. आणि 22व्या याच्यामध्ये खानविलकर साहेब म्हणतात The state is free to pursue with the Union of India for getting requisite information which can be then made available to the dedicated commission to be established by it for conducting a contemporaneous, rigorous empirical inquiry into the nature and implication of backwardness of the concerned group. याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे खानविलकर साहेबांच्या याच्यात की ट्रिपल डाटा शिवाय पुढे जाता येणार नाही आणि त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्य सरकार हे भारत सरकारकडे त्याचा आग्रह धरायला त्यांनी धरावा आणि तो डाटा जो आहे डाटा तो मिळवावा आणि तो can be then made available to the dedicated commission to be established by तो डाटा मिळवायचा आहे आणि मग तो जो आहे आमच्या हा जो आयोग जो आहे डेडिकेटेड कमिशन त्यांना तो पुरवायचा हे जे आहे खानविलकर साहेबांनी सांगितलेलं की तुम्ही भारत सरकारकडे जाऊ शकता त्यांच्याकडे मागणी करा त्यांच्याकडून तो मिळवा आणि तो आयोगाच्या समोर म्हणा हे जे बेंचने म्हटलेलं अध्यक्ष महोदय आणि म्हणून याच्यापूर्वी सुद्धा बरेच प्रयत्न झाले परंतु हा डाटा काही मिळाला नाही आदरणीय फडणवीस साहेबांनी केला मंत्री महोदय आपल्याला मी एक सूचना करतो मला माहित आहे विरोधी पक्षनेते काय बोलणार आहेत ते पहिल्यांदा आपल्याला प्रस्ताव वाचावा लागेल प्रस्ताव वाचा आणि मग त्याच्यावर भाष्य करा हेच आपलं म्हणणं असेल ना नाही मी अगोदर जे आहे प्रस्ताव वाचा अध्यक्ष महोदय मी पुढील मी विरोधी पक्षनेत्यांचं काम सोपं केलंय ऑब्जेक्शन काढलं त्याला मी सांगत होतो की असं आहे आता पुढे हा ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाची पदे आरक्षित ठेवण्याकरिता राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करण्यात आलेला असून राज्य मागास वर्ग आयोगास सुलभ संदर्भासाठी आवश्यक असणारी सामाजिक आर्थिक व जातनीय जनगणना 2011 मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जातीनिहाय सर्व माहिती केंद्र शासनाकडे उपलब्ध आहे असे असताना राज्य शासनाने वारंवार विनंती करूनही केंद्र शासनाने सदर माहिती अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही सबब मागास वर्ग आयोगास इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून देणे अडचणीचे झाले आहे त्यामुळे केंद्र शासनाकडून राज्य शासनास नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सर्व माहिती इम्पिरिकल डाटा त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी शिफारस ही विधानसभा केंद्र सरकारला करीत आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्षनेते थोडं त्याच्यावर ते भाष्य करतायत आपण त्यांच्यानंतर करणार का आताच करणार भाष्य त्यांच्यानंतर ओके बोला अध्यक्ष महोदय एवढा नाही अकॅडमिक चर्चा करू हो भुजबळ साहेबांनी जे सांगितलं ना अध्यक्ष महोदय माननीय भुजबळ साहेबांनी जे सांगितलं एक मिनिट थांबा ना माननीय भुजबळ साहेबांनी जे सांगितलं ते अध्यक्ष महोदय त्यांना
हे अर्ध सत्य आहे, अध्यक्ष मंत्री महोदय. महोदय. अध्यक्ष महोदय त्यांनी त्यातला अध्यक्ष महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी ठराव मांडणं हे महत्वाचं आहे. ते आधी मांडू दे, त्यानंतर भाष्य करायचं असेल तर करू दे. त्यावर त्यांना जे बोलायचंय ते बोलून होऊ दे, मग त्यांना काय बोलायचं असेल ते बोलतील. त्यांनी परवानगी दिली, जयंतरावजी त्यांनी परवानगी दिली, त्यांना पहिल्यांदा बोलू द्यानंतर मी बोलतो. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेते महोदय, अध्यक्ष जरा महोदय, विरोधी पक्षनेत्यांचा चेहरा समोरच्या सदस्यांना दिसू द्या. का तुम्ही त्यांच्या हे तार सागरजी, हे बरोबर नाही की विरोधी पक्षनेत्यांना आपण अध्यक्ष अडचण महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी सिलेक्टिव्ह पोर्शन वाचलाय. सिलेक्टिव्ह पोर्शन मुळामध्ये आपण जर बघितलं तर याची सगळ्यात पहिली जी केस आहे अध्यक्ष महोदय, ज्याच्यामुळे हे सगळं झालंय किंवा ज्या केसचा रेफरन्स देण्यात आलेला आहे ती आहे के कृष्णमूर्तीची केस. के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये 2010 साली कोर्टाने काय म्हटलं हे समजून घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, वी आर नॉट इन पोझिशन टू एक्झामिन द क्लेम्स अबाउट ओव्हरब्रेड्थ in the quantum of reservation provided for OBCs under the impugned state legislations, since there is no contemporaneous empirical data. The onus is on the executive to conduct a rigorous investigation into patterns of backwardness that act as barriers to political participation. Political participation, which are indeed quite different from the patterns of disadvantages in the matter of access to education and employment. अध्यक्ष महोदय, म्हणजे त्यांनी काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट मध्ये 15(4) आणि 16(4) अंतर्गत जे आरक्षण दिलंय त्याच्यापेक्षा हे आरक्षण वेगळं आहे आणि हे वेगळं असल्यामुळे प्रत्येक राज्याने या संदर्भात एक कमिशन तयार करायचं आणि त्या कमिशननी पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा तयार करायचा आहे. इथला इम्पेरिकल डेटा लोकसंख्येचा नाही आहे, हा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा आहे. आणि अध्यक्ष महोदय, मला एक सांगा, या ठरावाला तुमचा पाठिंबा आहे की नाही? ऐकून घ्या अध्यक्ष. असे आपण ठराव एक मताने अनेक वेळा केलेले आहेत. तुमचा पाठिंबा असेल एकमताने करून टाकू. काय त्याच्यामध्ये आम्ही एक मतानेच करणार अध्यक्ष महोदय, पण आमचं म्हणणं ऐकून घेणार आहात का? हो ना, चालूच आहे. मग ऐकून घ्या. असं काय? आता आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, त्यांना त्या ठिकाणी जरा त्या अशांत टाकूला शांत करा जरा. आता मला इकडे आणून बसवलं. त्यानंतर अरे एक मिनिट बाबा, फार सिरियस विषयानं जरा थांबा. महाराष्ट्राच्या संदर्भात ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात 13/12/2019 पहिल्यांदा के कृष्णमूर्ती कोर्ट करून याचा कंप्लायन्स करा असं सांगितलं. 13/12/2019 15 महिने आपण केला नाही. त्यानंतर त्यांनी निर्णयात काय म्हटलंय बघा, त्याच्यामध्ये म्हटलंय की इट हॅज बीन फायनली फेंटली सजेस्टेड बाय द रिस्पॉन्डंट स्टेट इन द रिटर्न सबमिशन दॅट रिट पिटिशन मे बी सेट डाऊन फॉर फर्दर हिअरिंग वगैरे. ठीक आहे, पुढे. इन आवर ओपिनियन नो फ्रुटफुल पर्पज विल बी सर्व्ड by showing that indulgence for the matter is capable of and is being disposed of on the basis of undisputed fact that before instructing the state election commission to reserve seats for OBC group in the local bodies, no attempt was made by the state government. ऐकून घ्या. No attempt was made by the state government to set up a dedicated commission to conduct contemporaneous rigorous empirical inquiry into nature and implication of backwardness and then to act upon the report of the commission. म्हणजे काय अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की आम्ही 15 महिने तुम्हाला वेळ दिला होता. या 15 महिन्यामध्ये तुम्ही काय करायचं होतं? बॅकवर्ड क्लास कमिशन तयार करायचं होतं आणि त्याला रिगरस एम्पेरिकल इन्क्वायरी करायला सांगितली होती. डेटा नाही, इट इज रिगरस एम्पेरिकल इन्क्वायरी, सेन्सस डेटा नाही. ही कशाच्या संदर्भात? तर के कृष्णमूर्तींनी जे सांगितलेलं आहे पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या संदर्भात, आपण ते केलं नाही. आजही आपण हे केंद्राला पाठवतोय, आम्ही तुम्हाला मदत करू, काही अडचण नाहीये. पण भुजबळ साहेब,
ही पण दिशाभूलच होणार आहे. याने काहीच होणार नाहीये. याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय, रिगरस इन्क्वायरी बाय द कमिशन. आता तसा तुम्ही तो आदेश काढला, तो आदेश तुम्ही काढला, परवा काढला, जो 15 महिन्यापूर्वी काढायचा होता तो आता तुम्ही परवा काढला की जे कमिशन सेटअप केलंय त्यांनी इम्पिरिकल डेटा जमा करावा. हा 15वर. आता खरं म्हणजे हे जे काही तुम्ही हा प्रस्ताव आणलाय ना, हा राजकीय आणलेला आहे, हा राजकीय आहे. याचं कारण असं आहे की नाही, याचं कारण असं आहे, मला वाटतं आपण एका प्रश्नाचं उत्तर घेऊया काय? नाही नाही नाही, माझं पूर्ण होऊ द्या ना, माझं पूर्ण होऊ द्या. आता माननीय भुजबळ साहेब, त्यांचीच परवानगी आहे. माननीय भुजबळ साहेब, आपण जे वाचून दाखवलं त्याचं पूर्ण वाचा. त्यात काय झालं, आपण हे सबमिट केलं, आपल्या वकिलांनी शेवटी, ऐकू द्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या, आपल्या एक मिनिट ऐकून घ्यायचं, आपण घेऊया. अतिशय पिन ड्रॉप सायलेन्सपणे सगळं तुमचं ऐकून घेतात. तुम्ही एक हमी देता का विरोधी पक्ष नेते महोदय, ज्या वेळेला मंत्री महोदय उत्तर देतील त्यावेळेला आपले सदस्य देखील इतके शांत बसतील की हमी देता का? जर नाही, जर तर हे मान्यवर आहे, मेरिटवर म्हणजे जर सगळं चालू असेल बिलकुल हमी देतो. हे ठरवायचं कोणी, तुम्हीच सगळं. पॉलिटिकल असेल तर असं नाही देणार. नसतं. मंत्री ज्या वेळेला बोलतील त्यावेळेला तुमच्या सदस्यांची तुम्ही हमी द्या. मी तुम्ही म्हणाल तितक्या वेळा ऐकून घ्यायला तयार आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण जे सुप्रीम कोर्टाचं या ठिकाणी वाचून दाखवलं, आपण 15 महिन्यानंतर कन्सॉलिडेटेड ऍफिडेव्हिट मध्ये पुन्हा हे मांडलं की केंद्र सरकारचा आम्हाला डेटा पाहिजे 15 महिन्यांनी. त्यावेळेस कोर्टाने सांगितलं डेटा मागत राहा, तो मागा, मिळाला तर द्या. दे हॅव नॉट गॉन इन टू द मेरिट ऑफ द डेटा. ते म्हणाले तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही द्या, पण आता आम्ही हे ऐकणार नाही. 15 महिने तुम्ही बघा, फ्लिम्झी ग्राउंड म्हटले, फ्लिम्झी ग्राउंड, त्याला फ्लिम्झी ग्राउंड म्हटलेलं आहे त्याला. त्यामुळे भुजबळ साहेब, ओबीसी आरक्षणाबद्दल तुम्ही प्रामाणिक आहात, आम्ही आहोत. आणि हे जर खरंच करायचं असेल, तुमच्या मनात असेल, तर या ठरावाने काहीच होणार नाही. याचं कारण सांगतो. 2 गोष्टी आहेत. एससीसीची ज्यावेळेस या ठिकाणी हा जो सर्वे झाला, हा सर्वे झाल्यानंतर तेव्हाच्या सरकारने त्यातला सोशिओ इकॉनॉमिक डेटा दिला. कास्ट डेटा का दिला नाही? कास्ट डेटामध्ये 8 कोटी चुका होत्या आणि त्यात सगळ्यात जास्त चुका कुठल्या होत्या? महाराष्ट्रात 69 लाख चुका होत्या. आणि म्हणून त्याच्यावर कमिटी बनली. आम्हाला हे माहित नव्हतं. आमच्या काळातली केस ही 5 जिल्ह्यातली 50% वरच्या आरक्षणाची होती आणि आम्हाला 50% वरचं आरक्षण कसं वाचवायचं, तर आम्ही म्हटलं कास्ट डेटावर, आपल्या डेटावर आपण वाचवू. म्हणून त्याकरता आम्ही केंद्र सरकारकडे गेलो. त्यावेळेस केंद्र सरकारने ते दाखवलं की महाराष्ट्राच्या डेटामध्ये 69 लाख चुका आहेत, देशाच्या डेटात 8 कोटी चुका आहेत. आणि असा चुकीचा डेटा देता येत नाही. मागच्याही सरकारने दिला नाही, हे सरकार ते देत नाहीये. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि याच्याकरताची जी आवश्यकताच नाही आहे. आपण बघा, आपण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता 5 एजन्सीज नेमल्या. त्या 5 एजन्सीजनी 4 महिन्यामध्ये इम्पेरिकल डाटा तयार केला. मराठा आरक्षणाचं तुम्ही जर जो काही निकाल आलेला आहे तो निकाल बघितला, त्या निकालामध्ये हा डेटा अफेल्ड केलाय. हा डेटा कुठे त्यांनी कॅन्सल केला नाही. ही इम्पिरिकल इन्क्वायरी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण दिशाभूल करण्याचं कारण नाही. हा डेटा बघा, ओबीसी जनगणना झाली पाहिजे, आमचं समर्थन आहे, 100% समर्थन आहे, झालीच पाहिजे. अशा प्रकारचा डेटा मिळाला पाहिजे का? डेटा करेक्ट होऊन मिळाला पाहिजे. इनकरेक्ट डेटा हा घेऊन तुम्ही कसं सुप्रीम कोर्टात जाल? 69 लाख ज्या डेटामध्ये चूक आहेत तो डेटा कसा जाईल? आणि तो परत हा सेन्ससचा डेटा आहे. आपल्याला कशाची इन्क्वायरी सांगितली आहे? पॉलिटिकल बॅकवर्डनेसची इन्क्वायरी सांगितली आहे. इम्पिरिकल इन्क्वायरी इंटू पॉलिटिकल बॅकवर्डनेस, त्याचा डेटाच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही गल्लत होती आहे. त्या काळात आपण मागितला होता कारण 50% वरचं होतं, आता 50% आतला आहे. आणि 50% आतलं हे के कृष्णमूर्तीचं जजमेंट आपल्याला फॉलो करायचं आहे. के कृष्णमूर्तीचं जजमेंट हे इम्पिरिकल डेटाच्या संदर्भात, पॉलिटिकल इम्पिरिकल डेटाच्या संदर्भात बोलतोय. आणि म्हणून मला असं वाटतं हे करून होणार नाही. आपण प्रस्ताव मांडला, आम्ही मान्यता देऊ, प्रस्ताव जाईल, त्या ठिकाणी आपण अजून आग्रह धरू, पण या डेटाने ओबीसी आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आमचं ओबीसी बॅकवर्ड क्लास कमिशन इम्पेरिकल इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट तयार करत नाही, तोपर्यंत अध्यक्ष महोदय हे मिळू शकत नाही. तथापि तुम्हाला मांडायचं असेल, आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत, आम्ही याला पूर्ण. मंत्री महोदय,
अध्यक्ष महोदय, सन्माननीय फडणवीस साहेब यांनी के कृष्णमूर्ती यांचा बसा जागेवर बसा प्लीज. 2010 मधलं जे जजमेंट जे आहे ते वाचलं. त्याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. ट्रिपल टेस्ट, टू सेट अप अ डेडिकेटेड कमिशन टू कंडक्ट contemporaneous rigorous empirical inquiry into the nature of implications of backwardness for local bodies within the state. त्याच्यानंतर to specify the proportion of reservation required to be provisioned local body wise in light of recommendation of the commission so as not to fall foul of overbid and म्हणजे स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय आरक्षणाचं ते आपल्याला प्रमाण ठरवायचं आहे. पण कुठच्याही परिस्थितीमध्ये तो 50% वरती जाता कामा नये. हा 2010चा 5 जजेसचं जे खंडपीठ आहे त्याचा निकाल आहे. त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे याच्यावर सगळं आता हे मूळ आहे. हे आल्यानंतर तुम्हाला मला सांगायचं आहे की ताबडतोब आम्ही आमच्या म्हणजे समता परिषदेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात गेलो की 2011 पासून जो सेन्सस सुरू होणार आहे या भारत सरकारचा, त्याच्यामध्ये हा डाटा जो आहे हा डाटा त्यांना जमा करण्यास सांगावा, म्हणजे ओबीसीची जनगणना करण्यास सांगावी, असं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आमच्या समता परिषदेच्या माध्यमातून गेलो. त्याच्यानंतर काय झालं की मग असा एक विचार आला की समीर भुजबळ खासदार होते. समीर भुजबळ स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी असं केलं की सगळ्या खासदारांशी चर्चा करून 100 खासदारांना उभं केलं आणि सांगितलं की पुढच्या या होणाऱ्या सेन्ससमध्ये हा ओबीसीचा डाटा जमा करण्यात यावा. त्याच्यामध्ये सगळ्यांची भाषणं आहेत, स्वर्गीय मुंडे साहेबांसहित सगळ्यांची भाषणं आहेत, हे करावं. मग काय झालं की पवार साहेबांनी हे सगळं जे आहे कॅबिनेटमध्ये मांडलं आणि सांगितलं की मागणी होते त्याच्यावर विचार करायला पाहिजे. प्रणब मुखर्जी साहेबांनी हाऊसमध्ये येऊन डिक्लेअर्ड केलं की आम्ही होणाऱ्या सेन्ससमध्ये ओबीसीची जनगणना निश्चितपणे करू. आता ती जनगणना ती नंतर सुरू झाली. सुरू झाल्यानंतर ती 14-15 पर्यंत चालली आणि ती 16ला तुमच्या ताब्यामध्ये सगळा मी तुम्हाला पत्र आता दाखवतो. एकूण एक पत्र मी तुम्हाला दाखवतो. त्यामुळं झालं काय की हा डाटा जो आहे हा भारत सरकारकडे जमा झाला. आपल्याला आठवत असेल तर जेटली साहेबांनी एकदा फ्रंट पेजवर सगळ्या बातम्या आल्या, ओबीसीची परिस्थिती अतिशय वाईट आहे वगैरे वगैरे सगळं त्यांनी दिलं, घरं नाही अमुक तमुक सगळं. पण त्यांनी संख्या वगैरे काही सांगितली नाही. पुढे काय झालं की 2017ला केस सुरू झाली. 2017ला केस सुरू झाली आणि आपण सन्माननीय फडणवीस साहेब आपण 2019 पर्यंत काही केलं नाही. 31 जुलै 2019ला आपण घाईघाईनं अध्यादेश काढ. आता मला बोलते प्लीज, नाउ यू शुड नॉट डिस्टर्ब मी. 2019ला 2017ची केस 31 जुलैला तुम्ही 31 जुलै 2019ला अध्यादेश काढला. पण या अध्यादेशामध्ये जो मूळ 2010चा के कृष्णमूर्ती साहेबांनी सांगितलेला ट्रिपल टेस्ट त्याप्रमाणे हा अध्यादेश नाही. आणि हे तुमच्या लक्षात आलं, तुम्ही हुशार आहात, अभ्यासू आहात. हे लक्षात आल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही ताबडतोब जे आहे पत्र लिहिलं. हा सांगतो ना बाबा, शांत राहा जरा, माझा जरा गडबड होते, कागद जरा इकडे तिकडे जातात. हा हे पहा, आता याच्यामध्ये ह्या तुमच्या अध्यादेशामध्ये ट्रिपल टेस्ट जे आहे त्याला संरक्षण मिळालं नाही, त्याप्रमाणे ते झालं नाही. ते तुमच्या लक्षात आलं
आणि त्याच्यानंतर तुम्ही ताबडतोब दुसऱ्या दिवशी काय केलं फडणवीस साहेब, 1 ऑगस्ट 2019ला नीती आयोगला पत्र लिहिलं की तुम्ही आम्हाला हा रॉ डाटा द्या. आता जर त्या अध्यादेश हा पूर्णपणे जर सगळ्या गोष्टी सोडवणार असता तर आपण दुसऱ्याच दिवशी हा डाटा भारत सरकारकडे मागितला नसता. पण तुम्हाला कळलं की आपल्याकडे काही डाटा नाही आणि हा डाटा आपल्याला भारत सरकारकडे मागायला पाहिजे. आपण तो डाटा 1 ऑगस्ट 19ला मागितला. त्याच्यानंतर असीम गुप्ता साहेबांनी विवेक जैन जे रजिस्ट्रार जनरल ऑफ सेन्सस कमिशनर भारताचे जे आहेत रजिस्ट्रार जनरल, त्यांना पत्र लिहिलं सेम की हा डाटा तुम्ही आम्हाला द्या. मग त्यावेळेचे आमदार छगन भुजबळ यांनी तुम्हाला पत्र पाठवलं की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि याच्यामध्ये जनगणनेची आकडेवारीच शासनाकडे नाही, ओबीसीच्या लोकसंख्येची निश्चित आकडेवारीच उपलब्ध नाही. या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित कराव्या हे शासन कसं ठरवणार, त्यामुळे हा अध्यादेश रद्द करावा असं छगन भुजबळ यांनी तुम्हाला 2 ऑगस्टला म्हणजे दुसऱ्याच दिवशी कळल्याबरोबर 2 ऑगस्ट 19ला पत्र तुम्हाला पाठवलं. त्याच्यानंतर काय झालं की परत तिथून भारत सरकारचे जे महारजिस्ट्रार ज्यांना तुम्ही पत्र दिलं जनार्दन यादव, त्यांनी पत्र पाठवलं, असीम गुप्ताच्या याला पत्र पाठवलं. द SECC सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस डाटा जो आहे एक्सक्लुडिंग द रिलीजन अँड कास्ट डाटा has been finalized and published by MORD आणि MOHUPA म्हणजे तुमचं सोशल जस्टिस आणि UD यांच्याकडे हा डाटा हा the caste data has been finalized and published by the raw caste data has been handed over by this office to Minister of Social Justice and Empowerment, who is the nodal ministry for this work. The MOSJE has informed an expert group of classification and categorization of caste data and in consultation with Ministry of Tribal Affairs has to take the subject forward. म्हणजे काय झालं, त्यांनी सांगितलं की हा डाटा जो आहे हा सोशल जस्टिस डिपार्टमेंटला पाठवला आणि त्या सोशल जस्टिस डिपार्टमेंटमध्ये आता हा डाटा जो आहे ते नोडल एजन्सी आहेत हेही त्यांनी सांगितलं आणि त्यांना सांगितलं की एक्सपर्ट ग्रुप तयार करा आणि क्लासिफिकेशन वगैरे जे आहे कास्ट वगैरे हा डाटा तुम्ही हा कन्सल्टेशन करा ट्रायबल डिपार्टमेंटला सुद्धा आणि तयार करा. हे कधी 2 ऑगस्ट 2019ला 2014ला तुमच्याकडे आला आणि तुम्ही आता सोशल जस्टिसला लिहिता की आता हा डाटा तुमच्याकडे पाठवतो आहे, आता एक्सपर्ट ग्रुप तयार करा आणि हे सगळं तयार करा. बरं, पुढे काय झालं, पुढे जे आहे परत पंकजाताई मुंडेंनी पत्र पाठवलं. मग कारण सोशल जस्टिसकडे आहे ना, मग थावरचंद गेहलोत मंत्री होते आणि रामदास आठवले राज्यमंत्री. पंकजाताईंनी थावरचंद गेहलोतला पत्र पाठवलं की बाबांनो डाटा द्या. रामदास आठवलेनं सांगितलं 18/9/19ला डाटा द्या. असीम गुप्ता यांनी सांगितलं, यांनी लिहिलं रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया इन्फॉर्म, त्यांनी सोशल जस्टिसला लिहिलं की आम्हाला रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया इन्फॉर्म्ड असं आम्हाला सांगितलं गेलं बाय हिज लेटर सो अँड सो दॅट रॉ कास्ट डाटा ऑफ SECC has been handed over by RGI to Ministry of Social Justice and Empowerment, who is nodal ministry of this work. And also it is learned that SECC data in raw form, soft copy, is lying in BC division of MOSJE. It is requested to direct
the concerned officer to share the raw data in respect of Maharashtra to the Office of the Rural Development Department, Government of Maharashtra. This म्हणजे आता त्यांनी सांगितलं की सोशल जस्टिसकडे गेला त्यांनी आणि असीम गुप्ताने पण लिहिलं सोशल जस्टिसला की तुमच्याकडे गेला असं ते रजिस्ट्रार म्हणतात, तुम्ही आम्हाला डाटा द्या. मग पुढे काय झालं? आता सोशल जस्टिस डिपार्टमेंटने परत काय सांगितलं? त्यांनी सांगितलं टू से दॅट द डिपार्टमेंट इज नॉट ए नोडल मिनिस्ट्री. त्यांनी अगोदर सांगितलं नोडल मिनिस्ट्री आहे, रजिस्ट्रारने सांगितलं. हे म्हणतात सोशल जस्टिस that this department is not the nodal ministry for SECC 2011 data and neither it is designated as the custodian of the SECC 2011 data. This is because the raw data is to be processed after proper classification and then finalized or published in view of the above letter of RGI. This department is not in position to provide the data. आता बघा ते सांगतात रजिस्ट्रार यांच्या, तुम्हाला सांगितलं आम्हाला तुम्हाला सांगितलं की बा तिकडे दिल्या तिकडे जा. ते सांगतात हे आम्ही काही करू शकत नाही, आम्ही देऊ शकत नाही. पण एक लक्षात घ्या, काय हा डाटा इतर गोष्टीसाठी वापरला जातो, ओबीसी साठी दिला जात नाही. फडणवीस साहेब म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आमचं नेतृत्व करा. चला मोदी साहेबांना सांगा की तुम्ही उज्ज्वला गॅससाठी हा डाटा वापरता. तुम्ही प्रधान निवास थांबा बोलू दे मला प्लीज 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 मला माहिती, मी पण माहिती घेते. प्लीज 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 कृपया शांतता राहा. सभा ठरावाचं गांभीर्य घालवू नका. ठरावाचं गांभीर्य घालवू नका. ठराव अतिशय गंभीरपणे मांडला जातो, गंभीरपणे विचार मांडले जातात. ठरावाचं गांभीर्य घालू नका. ठरावाचं गांभीर्य घालू नका. मी परवानगी देणार नाही. मंत्री महोदय लेट्स कंटिन्यू. अध्यक्ष महोदय, हा डाटा इतर ठिकाणी वापरला जातो, मग इथे द्यायला काय हरकत आहे? ते रोहिणी आयोग तयार केला. हा रोहिणी आयोग त्या ओबीसीचे तुकडे करणारा आयोग. सारे वंजारी, धनगर, माळी, कुणबी 2% आरक्षण त्यांना मिळणार आहे असं वर्तमानपत्रात आम्ही वाचलं. अध्यक्ष महोदय, तिकडे सुद्धा हा डाटा जातो कसा? आणि अध्यक्ष महोदय फडणवीस साहेब आता म्हणाले 8 कोटी चुका झाल्या आणि 75 लाख महाराष्ट्रात. मग एवढे वर्ष तुम्ही करायचं होतं ना, तुम्ही जनगणना परत करायची होती. 6-7 वर्ष झाली तुमच्या केंद्रातील सरकारला. हा चुकीचा डाटा आहे. 8 कोटी चुका आहेत सांगता, बाकीच्या गोष्टीला वापरता. तुम्ही स्वतः का नाही केला 7 वर्षामध्ये? आणि अध्यक्ष महोदय, या 6 वर्षात तुम्ही पुन्हा दुरुस्त जनगणना का केली नाही? बरं तुम्ही 5 वर्ष होतात, तुम्ही तो 5 वर्षात का गोळा केला ना? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तुम्हाला हे करायचं, मी तुमच्यावर आक्षेप घेणार नाही. तुम्ही प्रयत्न केले, उशीर झाला होता अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे तुम्हाला सरकारकडे जावं लागलं. आम्ही तेच म्हणतोय की तुम्ही हा प्रयत्न केला. कोर्टाने सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, मागू शकता. तुमचे प्रयत्न कमी पडतात म्हणून आम्ही हाऊसला जे आहेत आम्ही सांगतो की आपण आता एकत्रितरित्या सगळे आता पंतप्रधानांना विनंती करूया की हा डाटा आम्हाला द्या. त्यात सिंपल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की याच्यामध्ये थोडं संपत आलं राव. अरे संपत आला. मंत्री महोदय इकडे बघा. मंत्री महोदय इकडे प्लीज इकडे माझ्याकडे बघा. आपण मला ऍड्रेस करा. आपल्याद्वारे आपल्याला हेच सांगायचं आहे. अरे हा सगळ्या आरक्षणांना तुम्ही विरोध करता. त्या मुस्लिम आरक्षणाला सुद्धा, शिक्षणासाठी तुम्ही सुद्धा त्याला सुद्धा तुम्ही विरोध केला. शिक्षण सुद्धा द्यायचं नाही. अध्यक्ष महोदय बरोबर नाही. मला आपल्याला हे सांगायचं आहे की याच्यामध्ये नाही झालं. संपत आलं त्यांचं. संपत आलं आहे. आमचा सुद्धा हेतू शुद्ध आहे. या 15 महिन्यामध्ये तुम्ही का गोळा केला म्हणून सांगता? अरे 2000
21 पासून भारत सरकारची जनगणना जी सुरू व्हायला पाहिजे ती सुद्धा सुरू झाली नाही, कारण कोरोना. ते जर आता सुरू करू शकत नाही अजून भारत सरकारची जनगणना, आम्ही हे 15 महिन्यामध्ये आम्ही कसं करणार आहोत? अजूनही ते सुरू केलं नाही, आज सुद्धा सुरू करू शकत नाही आम्ही. आणि म्हणून आम्ही काय म्हणतो की जे तयार आहे तुमच्याकडे ते आम्हाला तो एकदा तो डाटा आला की हा आमचा आयोग जो आम्ही तयार केला तो त्याची छाननी करून बरोबर कोणाला किती आरक्षण बसतंय याचा अभ्यास करीन. 2 महिन्याच्या आत तो सगळं देईल. आणि मला एक सांगायचं आहे, फडणवीस साहेब आपण म्हणालात मी 4 महिन्यात नाही 3 महिन्यात करतो, 3 महिन्यात. माझ्या आता सत्ता आली तर तुम्हाला आरक्षणाचा ओबीसीचा एवढं प्रेम आहे, सत्तेचं काय घेऊन बसलात? तुम्ही सांगितलं पाहिजे सत्ता बित्ता जाऊ द्या, नाही माझ्याकडे सत्ता, तरी सुद्धा मी येतो मोदी साहेबांकडे. मुख्यमंत्री जाऊन आले, उपमुख्यमंत्री जाऊन आले, अशोक चव्हाण जाऊन आले, पण तुम्ही जाणं आणि ते मागणं आणि आम्ही तुमच्या बरोबर येणं, श्रेय सगळं तुमचं, आमचं काही नाही. चला हे मी सांगितलं तुम्हाला, पण तुम्ही फक्त जे शब्दच्छल करतात, हा डाटा नव्हे, ही इम्पिरिकल इन्क्वायरी आहे, हे 8 कोटी चुका झाल्या, ह्या 75 लाख चुका झाल्या. अरे ह्या चुका झाल्या तर दुरुस्त करायच्या होत्या. तुम्ही 6, 7, 8 वर्ष त्याच्यावर बसून राहिला आणि आता तुम्ही सांगता येते आता 2020च्या पत्रामध्ये की आता हे आम्ही सगळं चेक करतोय म्हणून. 6, 7 वर्ष काय केलं होतं? मग आम्ही युपीए गव्हर्नमेंटने जो डाटा गोळा केला ताबडतोब प्रणब मुखर्जीने सांगितल्यानंतर त्यावेळेला हा कार्यक्रम झाला. हा सगळा डाटा मोदी साहेबांच्या ताब्यात गेलेला आहे. मला काय म्हणायचं, इतरांचे प्रश्न काय असतील ते असतील, इतर राज्यांचे. आणि हो, आम्ही कपिल सिब्बल पासून सगळ्यांना विचारलं. आता हा ट्रिपल टेस्टचा जो आहे निकाल खानविलकर साहेबांचा, हा केवळ महाराष्ट्रासाठी नाहीये, हा संपूर्ण देशाला लागू होणार आहे. बिकॉज इट हॅज बिकम द लॉ ऑफ द लँड. त्यामुळे आता तो सगळ्यांना लागू झालेला आहे. अजिबात दिशाभ्रम करायचं कारण नाही अध्यक्ष महोदय. आणि मग माझं म्हणणं असं आहे की जसं आज आमचं राज्य इथे आहे, तुमची राज्य सुद्धा बीजेपीची जे आहे देशामध्ये अनेक ठिकाणी आहे, सगळ्या ठिकाणी हा प्रश्न ठरावाला विनंती करा, सभागृहाला ठरावाला पाठिंबा देण्याकरता विनंती करा. म्हणून सगळ्यात मी फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही आमच्या बरोबर चला, ठरावाला आज पाठिंबा द्या आणि हे या ओबीसीच्या कामामध्ये सहभागी व्हा, त्यांचे आशीर्वाद घ्या, तुम्ही शब्दच्छल करू नका. आणि ही जी अडचण जी आहे ही बीजेपीच्या राज्यांना सुद्धा येणार आहे. काय ते तुम्ही म्हणता माननीय या देशातले कायदे म्हणतात मंत्री म्हणून तो देशाला अतिशय ठराव मांडला. त्याच्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि त्या सगळ्या मुद्द्यांना मंत्री महोदयांनी अतिशय विस्तृतपणे उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून मी आता हा ठराव मताला टाकतो. आता हा ठराव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल. प्रश्न असा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगानं महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1961 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाची पदे आरक्षित ठेवण्याकरता राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करण्यात आलेला असून राज्य मागासवर्ग आयोगास सुलभ संदर्भाकरता आवश्यक असणारी सामाजिक आर्थिक जातीय गणना 2011 मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जाती एक मिनिट मी ऐकून घेतलंय सगळं. मागास प्लीज मी देतो संधी तुम्ही जागेवर त्याला मी संधी देतो असताना राज्य शासनानं वारंवार विनंती करून देखील केंद्र शासनानं माहिती अद्याप उपलब्ध करून दिली नाही. मागासवर्गीयांचा इंटरनेट डाटा उपलब्ध करून देण्याचे शासनाकडून राज्य शासनाला मागासवर्गीय होत आहे. अनुकूल असतील त्यांनी हो होणार आहे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही. मी तुम्हाला नेम करतोय मी नेम करीन हे चालणार आहे. मी नेम करीन, या राखून ठेवा, चालणार नाही. चला ते जागेवर नेम करीन, मी तुम्हाला नेम करीन. मला रूल चांगले माहिती आहेत. आणि म्हणून होयच्या बहुमत ठराव संमत झाला. आता मी सभागृहाची बैठक 10 मिनिटाकरता स्थगित करत आहे.